धुळे जिल्ह्यात अजित पवार यांचे भावी मुख्यमंत्री अशा आशयाचे बॅनर लागले। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या दौऱ्यानिमित्तानं लावण्यात आलेले हे बॅनर चर्चेचा विषय ठरत आहेत। संभाजीराजे छत्रपती यांचे आज सकाळचे सगळे कार्यक्रम रद्द करण्यात आले। संभाजीराजेंनी स्वतः ट्विट करत ही माहिती दिली आहे। त्यांचा फोनही बंद आहे। नियोजित दौरा तसंच विकास कामं उद्घाटनाचा कार्यक्रम अचानक रद्द करण्यात आल्यानं नव्या चर्चांना उधाण आले। संभाजीराजे छत्रपती कोल्हापुरातूनच लोकसभेची निवडणूक लढण्यावर निश्चित झाल्याचं जमा आहे। त्यामुळे नाशिक की कोल्हापूर या चर्चेला पूर्णविराम मिळालाय। स्वतःच्या स्वराज्य पक्षातूनच निवडणूक लढण्यावर संभाजीराजे ठाम आहेत, त्यामुळे मवियाची कोंडी झाली। विदर्भात मवियाच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरलाय अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। विदर्भातील 10 पैकी 6 जागांवर काँग्रेस लढण्याची शक्यता आहे। ठाकरे गटाला 2 तर राष्ट्रवादीला 1 जागा मिळू शकते। प्रकाश आंबेडकर मवियात आल्यास 1 जागा वंचित बहुजन आघाडीला सोडली जाईल। आपण काँग्रेसमध्ये आहोत, मात्र उद्या काय होईल हे सांगता येत नाही असं काँग्रेस नेते बाबा सिद्दीकी यांनी म्हटलंय। बाबा सिद्दीकी आणि त्यांचे पुत्र झिशान सिद्दीकी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत अजित पवार गटात जाणार या चर्चांना उधाण आलेलं आहे आणि त्यावर बाबा सिद्दीकी यांनी स्पष्टीकरण दिलंय। मवियाच्या बैठकीत पहिल्यांदा सहभागी झालेल्या प्रकाश आंबेडकर यांनी बैठकीनंतर लगेचच बॉम्ब टाकला। आपण महाविकास आघाडीत सोबत नाही, केवळ राष्ट्रवादी आणि शिवसेनेसोबत असल्याचं आंबेडकर म्हणाले। काँग्रेससोबत आपली अजून चर्चा सुरू असल्याचं त्यांनी सांगितलंय। तर मवियाची इंडिया आघाडी होऊ देणार नाही असं सांगायलाही ते विसरले नाहीत। मवियाच्या बैठकीनंतर प्रकाश आंबेडकर यांनी धक्कादायक वक्तव्य केलंय। इंडिया आघाडी शिल्लक राहिलेली नाही असं सर्व मविया नेत्यांसमोर आंबेडकर यांनी सांगितलं। त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या। तर इंडिया आघाडीत जागांवरून मतभेद आहेत, मात्र इंडिया आघाडी अजूनही कायम असल्याचं प्रत्युत्तर संजय राऊत यांनी दिलंय। घराणेशाहीवरून उद्धव ठाकरे यांनी मोदींना सवाल विचारत तटकरेंवर हल्लाबोल केलाय। भाजपला तटकरेंची घराणेशाही कशी चालते, तुमची पालखी वाहतायत म्हणून गद्दारांची पिलावळ तुम्हाला चालते का, असा सवाल उद्धव ठाकरेंनी केलाय। तर तटकरेंनीही ठाकरेंना उत्तर देताना आता उद्धव यांना प्रत्येक मतदारसंघात सभा घ्याव्या लागतायत असा टोला लगावला। उद्धव ठाकरेंनी कोकण दौऱ्यात सलग दुसऱ्या दिवशी भाजपवर हल्लाबोल केलाय। भाजपनं 400 पारचा नारा दिलाय, मात्र हे कसे 400 पार जात आहेत तेच पाहतो असं खुलं आव्हान उद्धव ठाकरेंनी दिलंय। पक्ष चोरला, नाव चोरला, आता ईडी लावतायत असा आरोप त्यांनी केला। रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाच्या भरत गोगावलेंचा चांगलाच समाचार घेतलाय। स्वप्नातल्या पालकमंत्र्यांची जॅकेट जुनी झाली तरीही मंत्रिपद मिळेना असा टोला त्यांनी गोगावलेंना लगावला। तर मंत्रिपद नसलं तरी मतदारसंघातील विकास कामं थांबलेली नाहीयेत असा पलटवार यावर गोगावलेंनी केलाय। उद्धव ठाकरे यांच्या कोकण दौऱ्यावरून अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी टीकास्त्र सोडलंय। बाळासाहेबांच्या एका सभेला लाखोंची गर्दी व्हायची हा त्यांचा करिश्मा होता। आता उद्धव ठाकरेंना प्रत्येक विधानसभा मतदारसंघात सभा घ्याव्या लागतायत। निवडणुकीपूर्वी त्यांनी सभा घेणं ही आमच्या कामाची पोचपावती असल्याचं तटकरे म्हणाले। म्हसळ्याच्या उद्धव ठाकरेंच्या सभेत मुस्लिम बांधवांची उपस्थिती लक्षणीय होती। या सभेत मुस्लिमांनी उद्धव ठाकरेंना मराठीतील कुराण भेट दिलं। सय्यद अहमद कादरी आणि नदीम दफेदार या शिवसैनिकांनी उद्धव ठाकरेंना मुस्लिम धर्मियांसाठी अत्यंत पवित्र असणारा कुराण ग्रंथ भेट दिला। मनोज जरांगे पाटील यांना आता सरकारी सुरक्षा मिळणार आहे। मनोज जरांगेंना 24 तास सुरक्षा दिली जाणार आहे। त्यांच्या सुरक्षेसाठी 2 सशस्त्र पोलीस कॉन्स्टेबल असतील। मनोज जरांगेंना सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी मराठा बांधवांकडून केली जात होती। त्यानंतर राज्य गुप्त वार्ता विभागाच्या आदेशानं जरांगेंना पोलीस सुरक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आला। एक मराठा लाख मराठाऐवजी आता एक कुणबी लाख कुणबी म्हणावं लागेल असं आवाहन छगन भुजबळ यांनी येवल्यात केलं। 4 आयोग आणि सुप्रीम कोर्टानं सांगूनही ओबीसीतूनच मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी केली जात असल्याकडे त्यांनी लक्ष वेधलंय। तर मनोज जरांगेंना पूर्वीपासूनच उपोषण करायची सवय आहे असा टोलाही त्यांनी लगावला। ठाणे टोलनाक्यावर अडकलेली वाहनं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सोडली। नाशिक दौरा आटपून मुंबईला येताना ठाणे टोलनाक्यावर त्यांना मोठ्या संख्येनं गाड्या ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या दिसल्या। तेव्हा स्वतः टोलनाक्यावर जात त्यांनी अडकलेल्या गाड्यांना रस्ता करून दिला। त्यावेळी खास ठाकरे शैलीत त्यांनी कर्मचाऱ्यांना सज्जड दमही भरला। मुंबईतील कोस्टल रोडचं उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार आहे। येत्या 19 फेब्रुवारीला पहिल्या टप्प्याचं उद्घाटन होणार आहे। वरळी ते मरीन ड्राईव्ह हा 10 किलोमीटरचा पहिला टप्पा सुरू होणार आहे। त्यानंतर 15 मे पर्यंत 2ही टप्पे सुरू होणार अशी माहिती महानगरपालिका आयुक्त चहल यांनी दिली आहे।
एमएलए म्हणजेच मनी लॉन्ड्रिंग चौकशीबाबत महत्त्वाचा निर्णय दिल्ली हायकोर्टानं दिलाय. मनी लॉन्ड्रिंगची चौकशी वर्षभर चालली आणि त्यात आरोपपत्र दाखल करण्यात आलं नाही तर जप्त केलेली मालमत्ता परत करावी लागेल असा मोठा निर्णय दिल्ली हायकोर्टानं दिलाय. 2020 मधील मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी सुनावणी करताना त्यांनी ईडीला हे निर्देश दिले. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर नगर परिषदेविरोधात वंचित बहुजन आघाडी मैदानात उतरली आहे. नगर परिषद नागरिकांकडून मालमत्ता करावर पठाणी व्याज वसूल करते असा आरोप यावेळी वंचितनं केलाय. त्याच्या निषेधार्थ वंचितनं नगर परिषदेवर धडक मोर्चा काढला. सांगलीतील जत तालुक्यात 65 गावांच्या पाणी प्रश्नी सर्वपक्षीय लाक्षणिक उपोषण केलं गेलं. 65 गावांसाठी मंजूर म्हैसाळ सिंचन योजनेचं काम तातडीनं सुरू करावं तसंच जतमधील 4 गावांचा टेम्पो योजनेत समावेश करावा या मागणीसाठी माजी आमदार विलासराव जगताप यांच्या नेतृत्वात काळ्या फिती बांधत उपोषण झालं. अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला. नागपूरमध्ये अजित पवार गटानं महाल शिवाजी पुतळा चौकात बँड वाजवत पदयात्रा काढत स्वच्छता अभियान राबवत आंदोलन केलं. महापालिकेत प्रशासकीय राज सुरू आहे त्यामुळेच सध्या शहरात स्वच्छतेचा बोजवारा उडालाय. त्यामुळे आंदोलन करत प्रशासनाला जाग करण्याचा प्रयत्न करण्यात आला. प्रशांत पवारांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं. अकोल्यात आशा वर्कर संघटनेनं अश्रू आंदोलन केलंय. मानधनाचं आपल्या इतरही मागण्यांसाठी ते आंदोलन करतायत तर दुसऱ्या ठिकाणी सरकारविरोधात लाटणं आंदोलन करण्यात आलं. पेन्शन लागू करावी तसंच इतर ऑनलाईन कामं सोपवली जाऊ नयेत अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. नवा हिट अँड रन कायदा मागे घ्या अन्यथा दिल्लीत चक्काजाम करू असा इशारा पुण्यात आयोजित चालक मालक संघटनेच्या राज्यव्यापी एल्गार मेळाव्यात देण्यात आला. नव्या कायद्यात अपघात करणाऱ्या चालकांना 10 वर्षांची शिक्षा आणि 7 लाखांच्या दंडाची तरतूद आहे. यवतमाळ शासकीय वैद्यकीय रुग्णालयाला जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज यांनी अचानक भेट देत पाहणी केली आहे. या रुग्णालयातील अस्वच्छता आणि असुविधांबाबत नागरिकांच्या अनेक तक्रारी आहेत. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी रुग्णालय प्रशासनाला सूचना केल्यात तर जिल्हाधिकाऱ्यांच्या अचानक भेटीमुळे रुग्णालय प्रशासनाची तारंबळ उडाली.